हॅलो एव्हरीवन, आज मी ऋषल तुमच्यासाठी घेऊन आली आहे हेल्दी अशी टोमॅटो सूपची रेसिपी. एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये तुम्ही एकदा टोमॅटो सूप घरी नक्की करून बघा. त्यासाठी मी 2 टोमॅटो, 1 गाजर, 1 भाग बीटचा घेतला. यामुळे आपल्या सूपला कलर मस्त येईल. कवळ्या अशा कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे. सोबतच मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे. याला मी रफली असं कट करून घेतलेले आहे. नंतर मी एका पॅनमध्ये थोडंसं बटर आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं. त्याला मस्तपैकी गरम करून घेतलं. त्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा, 1 मोठी विलायची, 1 तेजपान आणि 4 ते 5 असे मिरे टाकलेले आहे. सोबतच मी जे आपण रफली कट केले होते ते व्हेजिटेबल्स टाकलेले आहे. त्यामध्ये मी टाकणार आहे भिजवलेली बेडगी मिरची. सोबतच मी 4 ते 5 काजू टाकणार आहे. यामुळे काय होते, आपल्या सूपला मस्त घट्टपणा येतो बघा. आणि आता मस्तपैकी याला मी शिजवून घेणार आहे बघा. मस्त झाकण ठेवून आपण याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त नरम नरम टोमॅटो झाले पाहिजे असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे. त्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त टोमॅटो आपले शिजवून घेतलेले आहे बघा. आणि त्याला छान पाणी पण सुटलेलं आहे. नंतर मी काय केलं, या सर्व त्यामधून आपण जे तेजपत्ता टाकला होता तो आणि विलायची मी काढून घेतली. नंतर मी याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. सोबतच मी त्यामध्ये टाकणार आहे पाणी. ज्या पॅनमध्ये आपण टोमॅटो गरम केले होते, आपण त्याला धुवूनच ते पाणी वापरणार आहे बघा. आता मी याला मस्तपैकी मिक्सरमधून फिरून घेणार आहे. त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली आहे गोडवा येण्यासाठी बघा. छान असं मिक्सरमधून आपल्याला प्लेन असं पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता मी याला काय करणार आहे, ज्या पॅनमध्ये मला सूप गरम करायचं आहे त्यामध्येच मी चाळणीने त्याला चाळून घेणार आहे. आपल्याला एकदम प्लेन असं लिक्विड पाहिजे आहे म्हणून बघा. आता मस्तपैकी याला मी चाळून घेणार आहे. जे काही जाड उरलं असेल टोमॅटोचं ते मी परत मिक्सरमधून पाणी टाकून फिरून घेतलं आणि त्याला चाळून घेतलं बघा. मस्त प्लेन असं लिक्विड भेटलं आपल्याला. आता आपण याला एक उकळी देणार आहे बघा. छान असा कलर पण आलेला आहे बघा. आणि आता आपलं उकळी येत आहे. आता त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा टोमॅटो सॉस आणि फ्रेश अशी क्रीम टाकणार आहे बघा. तुम्हाला क्रीम नसेल टाकायची तर तुम्ही नका टाकूया बघा. छान अशी क्रीम टाकायची आहे. आता मी याला फिरून घेणार आहे. मी गॅस बंद केला होता. नंतर मी याला गरमागरम मस्त सर्व करणार आहे बघा. मस्त असा आपला एकदम परफेक्ट असा टोमॅटो सूप तयार झालेला आहे. यामध्ये तुम्ही ब्रेडला छोट्या छोट्या स्क्वेअरमध्ये कट करून तळून टाकू पण शकता. मी यामध्ये थोडंसं बटर आणि कोथिंबीरने गार्निश केलं आहे बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या चटपट्या रेसिपींसोबत. बाय बाय.